अशोक करात हा माजी मर्चंट नेव्ही कॅप्टन आहे, ज्याने 40 कोटी रुपयांचे साम्राज्य उभारले. आज तो नरबळीच्या आरोपांना सामोरा जात आहे आणि त्याच्याविरुद्ध 8 प्रथम माहिती अहवाल म्हणजे गुन्हेगारी तपास सुरू करण्यासाठी दाखल केले जाणारे अधिकृत पोलीस दस्तऐवज नोंदवले गेले आहेत. त्याच्या नौदल कारकिर्दीनंतर त्याने स्वतःला भगवान शिवाचा थेट अवतार म्हणून सादर केले आणि शिवनिका संस्था ट्रस्टची स्थापना केली, ज्यातून त्याने आपले काम एका मोठ्या मंदिर आणि आश्रम संकुलातून चालवले. आज्ञापालन मिळवण्यासाठी त्याने नाट्यमय मानसिक दडपशाहीचा वापर केला. पोलिसांना नंतर त्याच्या कार्यालयात बनावट साप आणि वाघाचे मॉडेल सापडले, ज्यांचा वापर करून तो आपल्या भक्तांना घाबरवून पूर्णपणे वश करत होता. सैनिकी गणवेश सोडून गुरूंचे वस्त्र धारण केल्याने त्याला एक निर्विवाद आडोसा मिळाला, ज्यामुळे त्याने उघडपणे एक गुन्हेगारी जाळे उभारले. त्याने स्वतःच एक तक्रार दाखल केली. त्याचा आरोप होता की कोणीतरी एक अश्लील व्हॉट्सॲप फोटो लपवून ठेवण्यासाठी 5 कोटी रुपये मागत आहे. पोलिसांनी तपास केला, पण करातच्या फोनमध्ये ब्लॅकमेलिंगचा कोणताही पुरावा सापडला नाही. मात्र या संवादामुळे त्याचा डिजिटल मागोवा थेट पोलिसांच्या तपासाखाली आला. 18 फेब्रुवारी 2026 रोजी शिर्डीतील एका महिलेने केलेल्या सायबर छळाच्या स्वतंत्र तक्रारीमुळे पोलिसांनी करातचा जवळचा सहकारी योगेश बळेराव याला अटक केली. त्या अटकेदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी एक मोबाईल जप्त केला, ज्यामध्ये 8 वेगवेगळ्या महिलांच्या पद्धतशीर शोषणाचे 35 अश्लील व्हिडिओ होते. करातचे साम्राज्य त्याच्या स्वतःच्या या समजुतीमुळे उघड झाले की तो कोणाच्याही लक्षात न येता कायदेशीर यंत्रणेला आपल्या फायद्यासाठी वापरू शकतो. 17 मार्च रोजी पोलिसांनी कारवाई केली. त्याच्या मालमत्तांवर मध्यरात्री समन्वित छापा दाखवून अधिकाऱ्यांनी त्याला रात्री 11:59 वाजता अधिकृतपणे अटक केली. आतमध्ये त्यांनी धार्मिक ग्रंथ बाजूला ठेवून 2 लॅपटॉप, 1 रिव्हॉल्व्हर आणि 21 जिवंत कारतुसे जप्त केली. खोल्यांची झडती घेताना अधिकाऱ्यांना लपवलेली लाखो रुपयांची रोकड सापडली. तपास अधिकाऱ्यांनी उघड केलेले रिअल एस्टेट साम्राज्य नाशिक, पुणे, पनवेल आणि सिन्नर येथे पसरलेले होते, ज्यामध्ये 60 एकर जमीन आणि एकूण 40.87 कोटी रुपयांची मालमत्ता होती. त्याने ही संपत्ती लपवून ठेवली होती आणि सोने आणि इतर गुंतवणूक थेट आपल्या नातेवाईकांकडे वळवली होती. लेखाजोखा आणि शस्त्र दर्शवतात की अध्यात्म हे फक्त एक आडोसे होते आणि प्रत्यक्षात हे एक सशस्त्र कॉर्पोरेट गुन्हेगारी जाळे होते. त्यानंतर अभियोजन पक्षाने न्यायालयात आणखी गंभीर आरोप मांडले. पोलीस सध्या करात विरुद्ध नरबळीच्या प्रथेबाबत सक्रिय तपास करत आहेत. हे आरोप काळ्या जादूशी संबंधित आहेत. तपास अधिकाऱ्यांना संशय आहे की करात बेकायदेशीरपणे हरणांची शिकार करून त्यांच्या कातडी आणि कस्तुरीचा वापर गूढ विधींसाठी करत होता. या विधींचे भौतिक पुरावे शोधण्यासाठी विशेष तपास पथक SIT स्थानिक मंदिराच्या पुजाऱ्याची आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहे. खंडणी आणि कोट्यावधींच्या लुटीपलीकडे करातने असे एक अंडरवर्ल्ड चालवले, जिथे मानवी जीवन आणि वन्यजीव दोन्हीही वापरून फेकून देण्यासारख्या वस्तू मानल्या जात होत्या. 24 मार्चपर्यंत या गुन्ह्यांचे प्रमाण इतके वाढले की राज्य सरकारला हस्तक्षेप करावा लागला आणि विधान भवन, महाराष्ट्राच्या विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाला. आतमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाषण करताना 8 FIRsची पुष्टी केली आणि या गुन्हेगारी जाळ्यातील कोणालाही सोडले जाणार नाही असे आश्वासन दिले. राज्याने बहुतेक प्रकरणे SITकडे वर्ग केली, ज्याचे नेतृत्व IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते करत आहेत. त्यांच्या पथकाला संभाव्य परदेशी मालमत्ता शोधण्याचे आणि पीडितांच्या ओळखीचे संरक्षण करण्याचे काम सोपवले आहे. हा तपास स्थानिक पोलीस प्रकरणापासून राज्यातील सर्वोच्च प्राधान्याच्या गुन्हेगारी प्रकरणात परिवर्तित झाला आहे. मात्र राज्याच्या या कारवाईने विरोधक शांत झालेले नाहीत. त्यांचा युक्तिवाद असा आहे की 40 कोटी रुपयांचे गुन्हेगारी साम्राज्य राजकीय संरक्षणाशिवाय उभे राहू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांनी हे प्रकरण व्यापक संरक्षित राजकीय नेटवर्ककडे निर्देश करत असल्याचे सांगितले. राजकीय हालचालींपासून दूर करातचे मिळगाव या मूळ गावातील रहिवासी त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत, कारण त्याने त्यांच्या समुदायाची बदनामी केली आहे. SIT समोरील खरे आव्हान अशोक करातच्या पलीकडे पाहून या साम्राज्याला सुरुवातीपासून अस्तित्वात राहू देणाऱ्या राजकीय पाठीराख्यांचा शोध घेणे आहे.